मित्रांनो नमस्कार. मी आपल्यासाठी आज एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे व्हेरिकोसिल. तर आपण ज्या पुरुषांना व्हेरिकोसिल नावाचा आजार होतो, याचे कोणकोणते दुष्परिणाम त्या रुग्णाच्या म्हणजे त्या पुरुषाच्या जीवनामध्ये होऊ शकतात, काय काय प्रॉब्लेम व्हेरिकोसिलमुळे येऊ शकतात, व्हेरिकोसिल म्हणजे नेमकं काय, ते कशामुळे होतं व व्हेरिकोसिल या आजारावर आपण काय उपचार घेतला पाहिजे याविषयी आपण पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. तुम्हाला जर माझ्याकडे उपचार घ्यायचा असेल तर व खात्रीशीर उपचार हवा असेल तर स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर कॉल करा, अपॉइंटमेंट घ्या व उपचार घ्या. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, मी तुम्हाला या आजारामधून बरं करेल म्हणजे बरं करेल. मित्रांनो, पुणे असो, मुंबई असो, सातारा असो, मिरज, सांगली असो, नांदेड असो, हिंगोली असो, सोलापूर असो, औरंगाबाद असो, नाशिक असो, चिपळूण असो, रत्नागिरी असो, रायगड असो, महाराष्ट्रामधून अनेक विभागातून, अनेक शहरातून, अनेक गावातून माझ्याकडे ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना शीघ्रपतनचा प्रॉब्लेम आहे, ज्यांचा काउंट्स कमी आहे किंवा ज्यांना व्हेरिकोसिलचा आजार आहे, यावर उपचार करण्यासाठी अनेक लोक येतात व ते कायमस्वरूपी एकाच वेळेस एकाच टाईमला उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन जातात. मित्रांनो, या भागातून माझ्याकडे लोक येतात. मग मला सांगा, ह्या भागात डॉक्टर नाहीत का? तर अनेक या आजारावर उपचार करणारे डॉक्टर आहेत, पण या डॉक्टरांनी, या सर्व डॉक्टरांनी अनेक पेशंटकडून पैसे घेतले पण गुण कोणत्या प्रकारचा दिलेला नाही. म्हणजेच हे डॉक्टर लोक विश्वास पेशंटचं गमावून बसलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर अशा भागातून असाल व तुम्हाला जर तिकडे व्यवस्थित उपचार भेटत नसेल किंवा तुम्ही अशा भागातून उपचार घेतला पण आपणास फरक पडलेला नसेल तर व तुम्हाला जर खात्रीशीर उपचार हवा असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय आहे माझ्याकडे उपचाराला येणे. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते शारीरिक संबंध. तुम्हाला जर ते शारीरिक संबंध व्यवस्थित करता येत नसेल, शारीरिक संबंध करताना तुम्हाला अडचण येत असेल, नपुसकपणा आलेला असेल तर काळजी करू नका. तुम्ही अनेक ठिकाणी उपचार घेतला, तुम्हाला मूलबाळ होत नसतील, तुमचा काउंट व्यवस्थित नसेल, तुमची क्वालिटी व्यवस्थित नसेल, तुमची मॉर्टॅलिटी व्यवस्थित नसेल तर आपण काळजी करू नका. मी आज जो विषय घेऊन आलेलो आहे, माझे असे अनेक व्हिडिओ मित्रांनो यूट्यूबवर आहेत. हाही विषय आज मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या व्हिडिओमुळे तुमच्या जनरल नॉलेजमध्ये उपयोग होईल व तुम्हाला नेमकं ह्या आजारावर कोणत्या डॉक्टरवर व कुठं उपचार घेतला पाहिजे हे समजेल. पण जर तुम्ही ज्यावेळेस सोनोग्राफी करता त्याच्यामध्ये जर व्हेरिकोसिल असा रिपोर्ट आलेला असेल तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तपासणी करता त्यावेळेस तर तुम्हाला खात्री उपचार हवा असेल तर तुम्ही माझ्याकडे या उपचार घ्या. तर मित्रांनो, विषय लांबवायला नको म्हणून त्वरित मी व्हिडिओ चालू करतो आहे. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ हे सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळं स्त्रियांनी, शक्यतो लहान मुलांनी, लहान मुलींनी हे व्हिडिओ माझे पाहत जाऊ नयेत. मित्रांनो, पुरुषासाठी व्हेरिकोसिल नावाचा आजार हा एक ना शाप आहे. शक्यतो हा आजार तरुणपणामध्ये व्हायला नाही पाहिजे आणि हा आजार नेमकं तरुणपणामध्येच होतो. काही वाईट सवय म्हणा, मार लागल्यामुळे म्हणा, काही बॅक्टेरिया इन्फेक्शन झाले म्हणा किंवा काही इतर इन्फेक्शन झाल्यामुळे व्हेरिकोसिल नावाचा आजार होऊ शकतो. व्हेरिकोसिल नावाचा आजार म्हणजे काय ते प्रथम समजून घेऊया. मित्रांनो, आपलं जे अंडकोश असतं म्हणजे तेथील भाग असतो त्याला रक्तपुरवठा करणारे आर्टरी असते आणि रक्त वाहून नेण्यासाठी आपली ती वाहून जे रक्तपुरवठा करणारी आर्टरी असते त्याला आर्टरी म्हणतो. जी वाहून नेणारी असते त्याला आपण व्हेन म्हणतो. म्हणजे आर्टरीचं काम काय आहे? शुद्ध रक्त वाहून आणणे व जे अशुद्ध रक्त म्हणू शकतो आपण ते वाहून नेण्याचं काम ऑक्सिडेशनसाठी व्हेन करत असते. जर व्हेनला काही कारणास्तव सूज आली तर तिथे काही कारणास्तव रक्त जमा झालं तर त्याला आपण व्हेरिकोसिल असं म्हणतो. म्हणजेच तिथे जर व्हेनला काही कारणास्तव रक्त वाहून नेण्यासाठी अडचण यायला आली, तिथे काही कारणास्तव तिथे रक्त साठायला लागलं, त्याच्यामुळे व्हेनमधल्या वॉल खराब जर काही कारणास्तव झाल्या तर रक्ताचं म्हणजे ते व्हेनचं तिथं गुच्छ तयार होतं. त्यालाच आपण व्हेरिकोसिल असे म्हणतो. आता व्हेरिकोसिल झाल्यामुळे सगळ्यात मोठा परिणाम काय होतो ते मित्रांनो समजून घ्या. समजा एखाद्याला मूलबाळ झालेलं आहे पण
मूलबाळ झाल्यानंतर समजा एखादा मुलगी झाली किंवा मुलगा झाला, त्यानंतर जर व्हेरिकोसिल आजार झाला तर पहिली गोष्ट त्याला 60 ते 70% कारण असतं मूलबाळ न होण्याचं व्हेरिकोसिल. किंवा एखाद्याची लिंगामध्ये थोडीफार म्हणजे चांगली ताठरत होती, पण काय कारण असतो लिंगातली ताठरता समजा निघून गेली तर त्याचं काय कारण असू शकतो? व्हेरिकोसिल. अंडाशयामध्ये जर सूज आलेली असेल तर त्याचं काय कारण असू शकतं? व्हेरिकोसिल. जर एखाद्याचा काउंट अचानक कमी झाला, क्वालिटी अचानक खराब झाली किंवा क्वांटिटी एकदम जर अचानक खराब झाली, मॉर्टॅलिटी जर व्यवस्थित नाही राहिली, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं व्हेरिकोसिल. म्हणजे व्हेरिकोसिल झाला आहे याला सगळ्यात मोठा परिणाम कशाचा होतो? तर मूलबाळ न होण्यासाठी, म्हणजेच काउंट टोटली खराब होतो. आता याचं कारण काय हे समजून घ्या. मित्रांनो, निसर्गाने आपलं जे अंडकोश आहे, म्हणजेच आपलं जे अंडाशय आहे ते शरीराच्या बाहेर ठेवलं. याचं कारण काय? कारण की बॉडी टेम्परेचर हे हाय असतं आणि हाय टेम्परेचरमध्ये आपले जिवंत राहू शकत नाहीत, ते डेड होतील. त्याची क्वालिटी खराब होईल, त्याचे क्वांटिटी खराब होईल, त्याची मॉर्टॅलिटी खराब होईल. म्हणूनच निसर्गानेच आपलं अंडाशय आपल्या शरीराच्या बाहेर ठेवलेलं आहे, कारण त्या ठिकाणचं टेम्परेचर हे कमी असतं. पण ज्यावेळेस व्हेरिकोसिल नावाचा आजार होतो त्यावेळेस तिथे टेम्परेचर वाढतं, त्यामुळे तिथले मारले जातात किंवा जे जिवंत असतात त्यांची क्वालिटी व्यवस्थित राहत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी अंडाशयाला सूज येते, तेथील वॉल खराब होतात, त्यामुळेच व्यवस्थित राहत नाहीत, तेथील हार्मोन्स इनबॅलन्स होऊन जातो. म्हणजे व्हेरिकोसिल झाल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येतो, तेथील हार्मोन्सला प्रॉब्लेम येतो, तेथील टेम्परेचर वाढतं, तिथे सूज येते. याचा परिणाम माणसाच्या वैवाहिक जीवनावर होतो. म्हणजेच हा माणूस व्यवस्थित शरीरसंबंध करू शकत नाही. एखाद्या स्त्रीला हा माणूस व्यवस्थितरित्या मूलबाळ देऊ शकत नाही. जर ज्यावेळेस तुम्ही तुमची तपासणी करतात त्यावेळेस तुमच्यामध्ये रिपोर्ट येतो व्हेरिकोसिल ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 असे रिपोर्ट येतात. जर तुमचं ग्रेड 1 असेल, ग्रेड 2 असेल तर मित्रांनो तुम्ही एक्सरसाइज करून मेडिसिन घेऊन या आजारापासून कायमचे मुक्त होऊ शकता. याच्यावर जर ग्रेड 4 असेल व तुम्ही सर्व मेडिसिन घेतल्या पण तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्हाला शक्यतो ऑपरेट करण्याची वेळ येते. पण जर तुम्ही किगल एक्सरसाइज केल्या, तेथील जर पेल्विक मसलचे व्यायाम केले तर तुम्हाला यापासून कायमची मुक्तता मिळू शकते. ऑपरेशन केल्यावर 100% बरं होईल अशी कोणतीही याची गॅरंटी नाही, व जरी 100% बरं वाटलं तर ते पुन्हा उद्भवू शकतं, कारण की त्याच्यावर ऑपरेशन करणे हा परमनंट पर्याय नाही. पण तुम्ही जर काही मेडिसिन घेतल्या, योग्य पद्धतीने व्यायाम केला, डाएटमध्ये काय बदल केले तर तुम्ही व्हेरिकोसिलपासून कायमचे मुक्त होऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला रिपोर्ट व्हेरिकोसिलचा सोनोग्राफी आलेला असेल तर सरळ डोळे झाकून तुम्ही माझ्याकडे उपचार घ्या. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो या आजारापासून मी तुम्हाला मुक्त करेल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हेरिकोसिल म्हणजे काय थोडक्यामध्ये समजून सांगितलेलं आहे. मित्रांनो, अति नॉलेज असणं हे पण आपल्या नॉलेजसाठी चुकीचं असतं व अति कमी नॉलेज असतं हे आपल्यासाठी चांगलं नसतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगत असतो, कारण की मेडिकल लँग्वेज हे मित्रांनो खूप डीप आहे आणि डीप जर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर तुम्हाला काही समजणार नाही. त्यामुळं आपल्याला एकदा हे समजलं ना की बाबा मला व्हेरिकोसिल नावाचा आजार झालेला आहे आणि मी ह्याच्यावर उपचार घेतला पाहिजे. मित्रांनो, व्हेरिकोसिल रिपोर्ट जर आल्यानंतर तुम्ही घरी बसू नका. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्या भागामध्ये उत्कृष्ट डॉक्टर असेल तिथं उपचार घ्या, नसेल तर सरळ तुम्ही माझ्याकडे या, कारण की मी 30 ते 32 वर्षापासून अनेक पेशंटला बरं केलेलं आहे. मित्रांनो, मी महाराष्ट्रामध्ये सर्वात गाजलेला व प्रसिद्ध डॉक्टर आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण जे 2 पैसे खर्च करता हे माझ्याकडे कसल्याही प्रकारे वाया जात नाही. पेशंटला पुन्हा पुन्हा बोलवलं जात नाही. प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगतच असतो वगैरे. तुम्हाला जर खात्रीशीर उपचार घ्यावा वाटत असेल तर सरळ तुम्ही माझ्याकडे या, माझी अपॉइंटमेंट घ्या आणि उपचार घ्या. मित्रांनो, दर रविवारी माझा दवाखाना बंद असतो, इतर वारी 12 ते 5 या टायमाला रोज चालू असतो. खात्रीशीर उपचार आहे, विश्वासपात्र उपचार आहे व इतर डॉक्टरप्रमाणे पुन्हा पुन्हा बोलवलं जात नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा आणि आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल व आजारी असाल तर सरळ कॉल करा, गाडी स्टार्ट करा आणि उपचाराला या. रजा घेतो. नमस्कार.